तर सर्वांचं या रामकथेमध्ये स्वागत आहे. आज आपण रामायणातला अरण्यकांड, माझा आवाज येतोय? माझी पीपीटी जी दाखवतोय ती दिसतीये सर्वांना? ओके. तर आपण पाहत आहोत रामायणातला अरण्यकांड, त्याच्यातला दुसरा भाग. आणि आत्तापर्यंत आपण अरण्यकांडातली चर्चा केली. त्यामध्ये आपण पाहिलं की सीता मातेचं जे अपहरण आहे ते रावणाद्वारे झालेलं आहे. आणि इकडे रावणाद्वारे अपहरण झालेलं आहे आणि त्याचबरोबर सीता अत्यंत आक्रांततेने रडतीये, सोडवून घेण्याचा प्रयत्न करते, परंतु रावण इतका शक्तिशाली आहे की सीता त्याच्या तावडीतून सुटू शकत नाही आहे. आणि ज्या रथावरती आरूढ होऊन हे दोघं जात आहेत तो पण एक रथ अत्यंत शक्तिशाली आणि दिव्य असा रथ आहे. त्याचं वर्णन आपण मागे पाहिलेलं आहे की तो मनाच्या वेगाने धावू शकतो. त्याच्यामध्ये रावण सीतेला पळवून नेतोय. त्याचबरोबर इकडे राम आणि लक्ष्मण ज्या हरणाच्या मागे लागले होते, तर तो हरण जो मरीची राक्षस होता, तर त्याला बाण लागून तो मृत्युमुखी पडलेला आहे आता. आणि त्यांच्या लक्षात आले दोघांच्या की कुठला तरी मोठा हे डाव आहे या मागे आणि निश्चितपणे सीतेचं काहीतरी बरं वाईट झालंय असं त्यांच्या मनात शंका आली आहे. आणि तसेच दोघंही तिथनं पळत आश्रमाकडे परत निघालेले आहेत. आणि जेव्हा आश्रमाकडे परत येत आहेत आणि या बाजूला रावण आणि जो या रथामध्ये सीतेला पळवून नेतोय, तर त्यामध्ये सीता जोरजोरात आवाज देत आहेत, मदतीसाठी इकडे तिकडे पाहत आहेत, परंतु त्या वनामध्ये कुठेही त्यांना मदत प्राप्त होत नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एका झाडावरती जो जटायू आहे, आपण पाहिलं होतं की जेव्हा दंडकारण्यात यांनी प्रवेश केला होता त्यावेळेस प्रथमतः दंडकारण्यामध्ये जटायूची भेट झाली होती आणि जटायूने आपला परिचय दिला होता. त्याचबरोबर रामांनी त्यांना आपला परिचय दिला होता आणि एका जुन्या प्रसंगाची आठवण जटायू सांगतात की मी जेव्हा दशरथ महाराजांचा कशी मदत केली आणि त्याचबरोबर त्यांनी या जंगलामध्ये कशा प्रकारचं तपस्या केली आणि त्यामुळे आम्ही दोघं खूप चांगले मित्र झालो आणि त्या नात्याने तुम्ही माझे पुत्र आहात, अशा पुत्ररूपी त्यांचा स्वीकार केल्यानंतर अत्यंत आनंदाने जटायू तिथे वास्तव्य करत होते. आणि नेमकं त्यांच्या दृष्टीस पडलं की सीता ही संकटात आहे आणि रावण तिला पळवून नेतोय. त्याचबरोबर त्या क्षणी ज्या क्षणी दिसलं त्या क्षणी जटायूंनी अवकाशात झेप घेतलेली आहे. आणि झेप घेऊन जेव्हा ते रावणाच्या त्या रथाला थांबवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्या दोघांमध्ये काही संवाद होतो, ज्यामध्ये जटायू पहिल्यांदा तर रावणाला विनंती करतात की हे जे तू काही करतोयस ते अत्यंत अयोग्य आहे, परस्त्रीला माते समान समजलं पाहिजे आणि तू अशा एका स्त्रीला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोयस ज्याद्वारे किंवा ज्याच्या कारणाने तुझ्या पूर्ण लंकेचा तुझा पूर्णपणे सर्व विनाश होऊ शकतो. त्यामुळे तू आत्ता जर तिला सोडून दिलंस तर मी तुला विनंती करतो तिला सोडून द्यावं. आणि ती पण एवढ्या आक्रांततेने रडतीये, त्यामुळे तिची इच्छा नाही आहे. इच्छेविरुद्ध कुठल्याही स्त्रीला तू हात लावलेला त्या स्त्रीचं पावित्र्य भंग होऊ शकतं. त्यामुळे आणि त्याच्यासारखं दुसरं पाप मोठं पाप नाही आहे, त्यामुळे तू हे लक्षात घ्यावं. अशा अनेक सूचना, अशा अनेक प्रकारच्या तर्क तिथे मांडतायत जटायू. परंतु रावण इतका अहंकाराने आणि लोभाने युक्त झालेला आहे की त्याला कुठल्याही गोष्टीचा भान नाही आहे आणि त्याला रस्त्यात आलेला किंवा त्याच्या मार्गात आलेले कुठलाही अडथळा
हा तो सहजपणे एवढ्या शक्तिमान रावण आहे की त्याला सहजपणे त्याला समोरच्या व्यक्तीला तो ठार मारण्यासाठी उद्युक्त झालेला आहे. तर अशा प्रकारे रावण आणि जटायू यांच्या दोघांमध्ये पहिल्यांदा जटायूंनी विनंती करून बघितली, परंतु रावण काही ऐकत नाही म्हणल्यावरती जटायूने आता त्याच्याशी युद्ध करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि त्याला सांगतायत की आता माझ्यासमोर पर्याय नाही की तुला माझ्याशी युद्ध करावं लागेल. अशा प्रकारचं जेव्हा जटायू सांगतायत, त्यांना वाटलं की युद्धाचं नाव ऐकल्यावर तरी रावण अशा गोष्टी करण्यापासून परावृत्त होईल, परंतु रावण अशा अवस्थेत आहे की त्याला कुठल्याही गोष्टीचं भान नाही आहे. त्यामुळे तो पण म्हणतोय की मी तुझ्याशी युद्ध करायला तयार आहे आणि असं म्हणून ते युद्ध करतायत. तसा तर जटायू फार वृद्ध आहेत आणि वृद्ध असल्यामुळे त्यांची शक्ती पण क्षीण झालेली आहे. परंतु आपण हे बघू शकतो की कितीही शक्ती आपली क्षीण झाली, कितीही आपल्याला अडचणी येत असल्या तरी आपण भगवंतांच्या सेवेमध्ये, इथे माहिती आहे रावणासारखा शक्तिशाली प्रतिस्पर्धी समोर आहे, तरीही उद्देश हाच आहे की सीता मातेला वाचवणं आणि प्रभू श्री रामचंद्रांना प्रसन्न करणं. या दोन उद्देशामुळे जटायू तिथे लढण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि तो पहिल्यांदा तर झडप घालतो आणि तसा तो काही शक्तिशाली नव्हता अशातलाही भाग नाही. तसा जटायू फार महाशक्तिशाली असा योद्धा होता आणि त्यांनी पण जेव्हा झडप घातली तेव्हा त्यांनी पहिल्यांदा तर जो रावण होता त्याचा कान कापण्याचा प्रयत्न केलाय. एवढा जोरात त्याला चावा घेतलेला आहे आणि ज्या क्षणी त्यांनी कानाचा चावा घेतला त्या क्षणी त्याचा कान गळून पडलेला आहे. परंतु अशा सिद्धी प्राप्त असणाऱ्या रावणाला परत थोड्या वेळाने दुसरा कान तिथे आलेला आहे आणि अशा प्रकारचं युद्ध चालू असताना रावणाला अत्यंत क्रोध आलेला आहे आणि रावणाने आपल्या तलवारीच्या साह्याने जो जटायू आहे त्याचे पहिल्यांदा तर पंख कापून टाकले आणि जेव्हा पंख कापून टाकले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता मात्र मला उडणं फार कठीण होऊन बसेल. तरीही जटायू अत्यंत दृढ निश्चयाने तो लढण्याचा प्रयत्न करतायत, खाली पडतायत, परत उठतायत, परत रावणाला झडप घालण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचप्रमाणे या गडबडीत सीता माता परत त्या रथावरनं खाली पडलेल्या आहेत. तो जो विमान आहे त्याच्यातनं खाली पडलेल्या आहेत, परंतु सुदैवाने एका झाडाच्या फांदीवर अडकतात त्या आणि जेव्हा हा जटायू त्यांना रावणाचा युद्ध होतोय तेव्हा जटायू आता पूर्णपणे घायाळ झालेला आहे आणि अशी परिस्थिती आहे की त्याला आता उठता येत नाहीये आणि परत रावण आलेला आहे सीता मातेकडे आणि सीता मातेला परत उचलून घेतो आणि विमानात बसून पुढच्या दिशेला निघून जातो आणि अशा परिस्थितीत आता जो जटायू आहे तो खूप हतबल झालेला आहे, कारण त्याच्यामध्ये शक्ती नाही आहे. त्याचे आता पूर्णपणे पंख कापल्या गेलेले आहेत आणि जेव्हा पंख कापल्या गेल्यामुळे त्याला आता उठता येत नाही आहे आणि तो एवढी शक्ती क्षीण झाली आहे की आणि वेदना एवढ्या असह्य आहेत त्याच्याकडे, त्याच्या अंगामधनं पूर्ण रक्त येत आहे, वेदना होत आहेत, पंख कापल्या गेलेले आहेत, उठता येत नाही. अशा दयनीय अवस्थेत जटायू तिथेच निश्चितपणे पडून राहिलेला आहे आणि रावण मात्र तिथून पुढे निघून गेलेला आहे. आणि इकडं काय झालेलं आहे की राम आणि लक्ष्मण हे त्यांच्या पर्णकुटीत तिकडे आलंय. पर्णकुटीत आल्यानंतर त्यांनी पाहिलं की त्यांच्या निदर्शनास हे आलं की इथे कुठेही आता सीता त्या पर्णकुटीमध्ये दिसत नाहीये. रामाने पहिले तर लक्ष्मणाला म्हणाले की तुला सांगितलं होतं तरी पण तू तेच केलंस, तुला जायला नको सांगितलं होतं, आता पहा याचे परिणाम काय होत आहेत. अशा प्रकारचे कटुवचन रामांनी बोलून पाहिले, परंतु लक्ष्मण नम्रतेने म्हणतात की मी अनेक प्रकारचे प्रयत्न केले परंतु सीता माता कुठल्याही परिस्थितीत ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या आणि त्याच्यामुळे मला हे स्थान सोडून तुमच्याकडे धावत यावं लागलं. परंतु त्यांच्या लक्षात आलं की हा सर्व काही एक फार मोठा डाव होता आणि त्या डावामध्ये सीता मातेला पळवून नेण्यात आलेले हे त्यांना आता खात्री पटलेली आहे
आणि कुठल्या दिशेनं गेले याचा शोध घेण्यासाठी त्यांनी ती पर्णकुटी सोडली आणि पुढे तसेच धावत धावत पुढे जाऊ लागले. जसे जसे पुढे जात होते तसे तसे कोणाला विचारावं, झाडांना विचारावं, पालींना विचारावं, पाण्याला विचारावं, नदीला विचारावं, कुठल्या गोष्टीला विचारावं जे सांगतील की या दिशेने गेलेत म्हणून. कुठल्या दिशेने जायचं हेच त्यांच्या लक्षात येत नाहीये. परंतु खरं तर नदी सांगू शकत होती, झाड सांगू शकत होतं, एखादा देवी देवता येऊन सांगू शकत होते, परंतु त्यांना भय रावणाचं होतं. त्यामुळे ते खाली यायला तयार नव्हते आणि ते कोणीही तिथे काही सांगायला तयार नाही आहे. परंतु मग जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपण एक काम करू शकतो, की त्यांना माहिती आहे की सीता माता ही जे कमळाचे झाड आहे, कमळाचं जे फूल आहे ते फूल गोळा करतात आणि ते फूल गोळा करून ते ज्या उद्यानामध्ये त्या फुलांचं गोळा करण्यासाठी जातात त्या उद्यानाकडे पहिले धाव घेतात ते आणि तिथे पण बघतात तिकडे त्या बाजूला पण सीता माता दिसत नाहीये आणि मग पुढे पुढे जात असताना त्यांच्या लक्षात येतं की त्या ठिकाणी काही फुलं तिथे जमिनीवर पडलेली आहेत. याचा अर्थ आणि त्याच्यातलं काही साहित्य या जमिनीवरती पडलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या लक्षात आलंय की आता या दिशेनेच कदाचित सीता कोणीतरी सीतेला पळवून नेलेलं आहे, कारण या दिशेनेच काही सामान किंवा साहित्य पडलेलं आहे, काही फुलं पडलेली आहेत. तर असा अंदाज बांधत बांधत त्या पुढच्या दिशेने हे दोघंही जात आहेत आणि जेव्हा पुढे दोघं जातात हळूहळू तेव्हा तिथे बघतात तर अत्यंत एक रक्ताचा पाट वाहतोय, रक्त वाहते आणि अशा स्थितीमध्ये ते पुढे धाव घेतात आणि बघतात तर एक प्राणी त्याचं पंख कापल्या गेलेले आहेत आणि ते लगेच ओळखतात की हा जटायू आहे आणि याचे पंख कापल्या गेलेले आहेत. तेव्हा ते त्याच्या जवळ जातात. पहिले तर राम त्याला घट्ट मिठी मारतात आणि विचारतात काय झालं. तेव्हा अत्यंत वेदना होत असलेला जटायू, खरं तर बोलताच येत नाहीये काही, कारण एवढ्या दयनीय परिस्थितीत आहे. जटायूची परिस्थिती खूप गंभीर आहे आणि असं सध्या अशी स्थिती आहे की तू कुठल्याही क्षणी त्याचे प्राण जाऊ शकतात. परंतु फक्त जटायू जास्त काही वर्णन न करता एवढंच सांगतो की या दिशेने तुम्ही जा आणि या दिशेने पुढे तुम्हाला याच दिशेने सीता माताचं अपहरण करण्यात आलेलं आहे एवढं म्हणून तो प्राण सोडतो. आणि भाग्यवान म्हणा किंवा नशीबवान म्हणा की स्वतः प्रभू श्री रामचंद्रांच्या मांडीवरती हा जटायू प्राण सोडतोय आणि मग या त्यांनी तर आधीच रामाने तर आधीच स्वतःला पुत्र म्हणून घेतलेला आहे या जटायूचा, की माझ्या वडिलांचा मित्र तो मला पित्या समान आहे असे वचन जेव्हा बोलले राम, तेव्हाच त्यांनी त्यांना पिता म्हणून स्वीकार केलेला आहे आणि अशा पितृतुल्य अशा जटायूचा मग राम तिथे अंत्यसंस्कार करतात. त्यांना अग्नी देतात, पूर्ण अंत्यसंस्कार करतात आणि ज्या डायरेक्शननी किंवा ज्या दिशेने त्यांना समजलं होतं की या दिशेनेच राम सीतेला पळवून नेलं असणार आहे रावणाने, त्या दिशेने आपण गेलं पाहिजे आणि या अंत्यसंस्कार वगैरे झाल्यानंतर पुढे राम आणि लक्ष्मण पुढे त्या रस्त्याने पुढे जात राहतात आणि पुढे जात राहताना परंतु कुठल्याही परिस्थितीत त्यांना पुढचा पत्ता, त्यांचा पुढचा काही चिन्ह दिसत नाही आहे. फक्त पुढे जातात एवढीच गोष्ट त्यांच्या लक्षात येते आणि मग पुढे जात जात असताना एका वनाच्या एका ठिकाणी असा एक महाकाय असा राक्षस, जो डोंगरा एवढा राक्षस आहे, त्याचं नाव आहे कबंध आणि हा राक्षस, त्या राक्षसाला फक्त हात आहेत आणि तोंड आहे, बाकी त्याला पाय वगैरे काही नाही आहे. काही शापामुळे त्याची ही अवस्था झालेली आहे आणि तो येणाऱ्या जाणाऱ्या कुठल्याही प्राण्याला, मनुष्याला तो खातो आणि त्याचं पोट भरत असतो. आणि जेव्हा हे या दिशेने जात असतात तेव्हा हा कबंध राक्षस जो आहे तो पाहतो की दोन युवक आपल्या दिशेने येत आहेत आणि त्याला आनंद होतो, की त्याला आनंद यासाठी होतो की याला आता आपण खाऊ शकतो आणि जवळ आल्यानंतर तो वाट पाहतोय की कधी एकदा हे लोक जवळ येतील आणि जेव्हा हे दोन्ही राजपुत्र जवळ येतात तेव्हा तो पटकन त्याच्या हाताने त्यांना दोघांनाही पकडतो आणि जेव्हा दोघांना पकडतो तेव्हा तो त्यांना म्हणतो
तेव्हा तो त्यांना म्हणतो की मी आता तुम्हाला खाणार आहे आणि तुम्ही तयार व्हा. तर त्याचबरोबर राम आणि लक्ष्मण त्याचे दोन्ही हात मुळासकट कापून टाकतात आणि जेव्हा तो कापतात तेव्हा त्यालाही वेदना होत आहेत आणि तो मग त्यांना म्हणतो की आता मला हाताशिवाय ह्याचं त्याच्या लक्षात येतं की त्याला जेव्हा शाप दिला होता तेव्हा त्याला उशाप पण असा मिळाला होता की जेव्हा दोन युवक तुझा हात कापतील, जेव्हा तुझा घायाळ करतील, तेव्हा समजून घे की तुझा काळ आलेला आहे आणि त्यानंतर तुझा उद्धार होणार आहे, एवढा तू निश्चितपणे जाणून घे. असं म्हणल्यानंतर अनेक वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर ज्यांची तो वाट पाहत होता, कारण अशा दोन युवकांनी त्याचे हात कापले होते, ज्याची त्याला त्या शापाची आठवण झाली आणि जेव्हा त्याचे हात कापले आणि जेव्हा तो त्या दोघांना म्हणत होता की मला आता तुम्ही अग्नी द्या आणि मला जेव्हा अग्नी द्याल तेव्हा माझी मुक्तता होईल, तेव्हा माझा उद्धार होऊ शकतो. तुम्हीच आहात ज्यांच्याद्वारे माझा उद्धार लिहिला गेला होता आणि मी तुमची खरं सांगायचं तर वाट बघत होतो. आणि तेव्हा जे दोघंही परिचय विचारतात, जेव्हा परिचय विचारतात तेव्हा कबंध राक्षस त्याची कहाणी सांगतो आणि कबंध राक्षस जेव्हा या दोघांना त्यांचा परिचय विचारतो तेव्हा राम लक्ष्मण त्यांचा पूर्ण परिचय देतात आणि मग दोघंही त्याला अग्नी देतात आणि जेव्हा अग्नी देतात तेव्हा तो एक गंधर्व रूपाने त्या अग्नीतून प्रकट होतो. तो पहिलं स्वतःचं शरीर सोडतो आणि त्यांना नमस्कार करतो. दोघांनाही नमस्कार करून त्यांना पुढे जाण्याचा मार्ग सांगतात. तर अशा प्रकारे कबंध राक्षसाने यांना पुढे जाण्याचा मार्ग सांगितलेला आहे, कारण तो साक्षीदार आहे. सीतेला पळवून नेताना रावण कुठल्या दिशेने घेऊन गेलाय हे त्याला कबंध राक्षसाला माहिती होतं. त्यांनी ते पाहिलेलं होतं वरतून. त्यामुळे त्यांनी या प्रसंगाचं वर्णन केलं या दोघांनाही आणि सांगितलं की या दिशेने जा, या दिशेने तुम्ही सरळ जाल तर या दिशेने तुम्ही जेव्हा सरळ जाल तेव्हा तुम्हाला एक तुम्हाला भेटायचंय. तर ते थोडक्यात सांगतात की पंपा सरोवर नावाचा भाग आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सुग्रीव याच्याशी याला भेटायचंय, त्याच्याशी मैत्री करायची आहे आणि पुढचं कार्य तुमचं जे आहे तो हा सुग्रीव मार्फत होणार आहे आणि सुग्रीवला पण तुम्हाला काही मदत करायची आहे. त्यामुळे सुग्रीवाचा थोडक्यात हा कबंध राक्षस पुढचा जो मार्ग आहे तो सुग्रीवाचा मार्ग दाखवतात आणि मग सुग्रीवाचा मार्ग दाखवल्यानंतर हे दोघंही पुढच्या या सीतेच्या शोधामध्ये निघतात. तर जेव्हा हा सीतेच्या अपहरणाचा प्रसंग अत्यंत हृदयद्रावक प्रसंग आहे. अनेक जे आचार्य आहेत, अनेक संत होऊन गेले. अनेक जेव्हा लोकांनी हा प्रसंग ऐकला तेव्हा जे क्षत्रिय किंवा राजर्षी होते त्यांना असा आवेश यायचा की त्यांच्या मनात असा उद्वेग निर्माण व्हायचा की त्यांना वाटायचं की रावणालाच मारावं. असा कसा काय आपल्या मातेला, सीता मातेला ते अपहरण करू शकतात, अशा प्रकारचा भाव निर्माण व्हायचा. तर दक्षिण भारतात असे 12 प्रकारचे अलवार आहेत. जसं आपल्याकडे संत आहेत त्याप्रमाणे दक्षिण भारतात त्यांना अलवार असं म्हणतात. तर एक जे अलवार होते त्यांचं नाव होतं कुलशेखर अलवार आणि हे कुलशेखर अलवार जे होते ते त्यांची रामावरची भक्ती इतकी प्रगाढ होती की त्यांना रोज रामायण, महाभारत किंवा भागवत यांच्या कथा रोज श्रवण करायला अत्यंत आवडायच्या आणि असं म्हणतात की रोज एक पंडित यायचा आणि त्यांना रामायण ऐकून जायचा. रोज रामायण ऐकून जायचा आणि मग आनंदित व्हायचे आणि मग त्यांचा दिवस सुरू व्हायचा. अशा प्रकारे परंतु आणि सगळा दरबार बसलेला असताना हे रामायणाचं वाचन व्हायचं. ते पंडितजी येऊन त्यांना रामायण सांगायचे. तर एकदा झालं काय की असाच रामायणाचा प्रसंग होता ज्यामध्ये आपण पाहिलं की खर आणि दूषण जेव्हा आक्रमण करायला येतात तेव्हा ते पंडितजी त्या रामायणातल्या अरण्यकांडातलं वर्णन करत असतात. तेव्हा ते सांगतात की हे खर आणि दूषण यांच्यावरती आक्रमण करायला येणार आहेत आणि ते 14,000 सैनिकांना घेऊन येत आहेत. जेव्हा हा शब्द ऐकले तेव्हा कुलशेखर अरवारांमध्ये असा संचार
झाला, त्यांना ते असे भावविभोर झाले की त्यांनी ठरवलं की आता आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांना मदत करायला जाणं आवश्यक आहे. आणि त्यांनी आज्ञा केली की चला सगळ्यांनी माझ्याबरोबर. फक्त तिकडे एकटे श्रीराम आहेत आणि 14,000 सैनिक आहेत. आपल्याला त्यांना मदत करणं आवश्यक आहे. सर्व जे मंत्री होते, जे सभागृहात बसले होते, त्यांना आश्चर्य वाटलं. म्हणले, अरे असं काय करतायत महाराजांना, असं अचानक काय झालं? आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे थोडक्यात रामायणाच्या त्या कथेमध्ये पूर्णपणे स्वतःला सामावून घेतलंय त्यांनी आणि स्वतःला त्याच्यामध्ये स्वतः त्याच्यामध्ये समजून ते म्हणतायत की आता आपल्याला सगळ्यांना तिथे युद्धासाठी मदत करायला जायचंय. आणि मग काय करायचं सगळे. आणि खरंच महाराजांनी घोडा काढला आणि निघाले कोणाची वाट न बघता. आणि सगळे लोक त्यांच्या मागे पळतायत, कोणी घोड्यावर, कोणी सगळ्या आपापल्या अस्त्र शस्त्र घेऊन. आणि काही लोकांनी ठरवलं की काहीही करा आणि महाराजांना अडवा. आणि मग पंडितजींनी सांगितलं की एकच काम करा, त्यांना अडवा आणि त्यांना सांगा की प्रभू श्रीरामचंद्रांनी खर आणि दूषणचा वध केलेला आहे आणि पूर्ण 14,000 सैनिक पण ते मारल्या गेलेले. आणि मग त्याच्याबरोबर दुसरा घोडा जोरात पळवण्यात येतो आणि महाराजांना निरोप देतात की महाराज, आनंदाची बातमी आहे की आपल्या प्रभू श्रीरामचंद्रांनी त्या 14,000 सैनिकांचा वध केलेला आहे आणि खर दूषणचा पण वध केलेला आहे. अशी बातमी जेव्हा देतात तेव्हा महाराज आनंदी होतात आणि परत येतात. आणि मग सगळे हे जे राज्यातले लोक आहेत किंवा मंत्रिमंडळ आहे, ते ठरवतात की पंडितजींनी हा प्रसंग किंवा अशा प्रकारचे प्रसंग वर्णन करायचे नाही. आणि मग त्यांना माहिती आहे की कुठे कुठे असे प्रसंग आहेत, जसं की उदाहरणार्थ रावणाने सीतेला पळवून नेलं, हा पण प्रसंग महाराज या प्रसंगात पण काहीतरी विचार करू शकतात आणि स्वतःला त्याच्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. तर अशा प्रकारे पंडितजींना सांगण्यात आलं. आणि मग पंडितजी मग त्यांचा जो पाठ आहे तो अशा प्रकरणांना वगळून ते पूर्ण रामकथा सांगत असत. एकदा काय झालं की पंडितजी त्यांना आजारी पडले, म्हणून त्यांचा मुलगा आला रामायण सांगण्यासाठी. आणि जेव्हा मुलगा आला, त्याला तर ही गोष्ट माहिती नव्हती आणि त्यांनी रामकथा सांगायला सुरुवात केली. आणि नेमका त्यांनी जो प्रसंग सांगितला तो म्हणजे रावणाने सीतेला पळवून नेले. आणि रावणाने जसे सीतेला पळवून नेले हा प्रसंग ऐकला तेव्हा लगेच त्यांनी परत ते त्या भावामध्ये गेले आणि त्यांनी तो घोड्यावर बसले आणि म्हणाले, चला लवकर, रावणाने सीतेला पळवून नेलंय आणि अत्यंत आवश्यक आहे आपल्याला त्यांना सीतेला सोडवलं पाहिजे. त्यांनी पंडितजींनी सांगितल्याप्रमाणे वनामध्ये असतील आणि आपण लवकर जाऊन रावणाला आपल्याला मारायचं आणि चला माझ्याबरोबर, असं म्हणत ते निघाले. आणि निघता निघता ते त्यांच्या लक्षात नाही आलं आणि सरळ त्यांनी घोडा तो समुद्रात घातला. आणि इकडे सगळे त्यांचे मंत्रिमंडळ परत त्या अवस्थेत होते. सगळ्यांनी परत घोडे काढले आणि ते पण निघाले. आणि त्यांनी बघितलं की महाराज तर समुद्रात जात आहेत. आणि मग कसं बसं महाराजांना समुद्रात थांबवलं, बाहेर काढलं, कारण महाराज पूर्णपणे आतमध्ये गेले होते. महाराजांना बेशुद्ध पडले, महाराजांना बाहेर काढलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की रामाने रावणाचा वध केलाय आणि युद्ध जिंकलेलं आहे आणि राम आता अयोध्येस परत आलेले आहेत. अशी बातमी दिल्यानंतर कुलशेखर हलवार परत आपल्या अवस्थेत परत आले आणि त्यांना आनंद झाला. तर अशा प्रकारच्या लोकांचा भाव हा रामकथा ऐकताना होतो. अशा प्रकारचा जो श्रवणाचा विधी आहे, तर अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे की अशा प्रकारचे प्रसंग आहेत जेव्हा अनेक लोकांना अश्रुपात होतो. अनेक लोक त्या प्रसंगामध्ये स्वतःला ठेवून इमॅजिन करतात. तर अशा प्रकारच्या अनेक घटना या इतिहासात घडलेल्या आहेत. तर अशा प्रकारे या कदंबनी जेव्हा श्रीराम आणि लक्ष्मणांना सांगितलं की याच्या पुढे तुम्ही सरळ पंपा सरोवर इथे जा, पंपा सरोवरच्या तिथे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की तिथे सुग्रीवाची भेट घ्यायची आहे. आणि जेव्हा सुग्रीवाची भेट घ्याल त्यानंतर तुमचा पुढची जी योजना आहे त्यामध्ये तुम्हाला सुग्रीव सहाय्य करतील, असं जेव्हा सांगतात तेव्हा राम आणि लक्ष्मण तिथून त्या ठिकाणावरनं पुढे जायला निघतात. आणि जेव्हा जसे जसे पुढे जातात, जसे जसे ते पंपा सरोवराच्या दिशेने जातात,
तर ह्या पंपा सरोवराच्या दिशेने जेव्हा जातात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं प्रभू श्री रामचंद्रांच्या, की इथे आपल्याला एक आपला भक्त, एक आपला महान भक्त तिथे आपली वाट पाहतोय आणि त्या भक्ताला आपल्याला भेटायचंय, कारण आपण त्या भक्ताला वचन दिलं होतं. म्हणून ते पुढे निघतात आणि तिथे त्यांना माहिती आहे की एक महान ऋषी मतंग मुनींचा आश्रम आहे, तिथेच ही आपली भक्त राहते. तर तेव्हा असं जेव्हा आपण तो रस्ता पाहू, जेव्हा यांच्या दिशेने जायचं, तर थोडासा तो आतमध्ये रस्ता आहे. तर त्यामुळे भगवंत विशेष थोडक्यात वाकडी वाट करतात आणि भक्ताला भेटायला जातात. तर अशा प्रकारे भगवंत या लक्ष्मणाला म्हणतात की आपल्याला एका माझ्या भक्ताला पण भेटायचे, पहिले त्यांना भेटू आणि पुढे मग आपण सुग्रीवच्या भेटीसाठी जाणार आहोत, असं वर्णन करतात आणि ते शबरीच्या आश्रमाकडे जातात. आणि जेव्हा आपल्याला माहिती आहे की शबरी माता तर रोज श्रीरामांची वाट पाहतीये का, कारण तिला गुरूंनी सांगितली आहे. ती पण जी शबरी मातेची कथा आहे ती पण खूप आपल्याला प्रेरणा देणारी कथा आहे, की शबरी माता जी होती ती पूर्वीच्या जन्मी जेव्हा शबरी माता होती तेव्हा ती एक राजकन्या होती. आणि जेव्हा राजकन्या असताना पण भगवंतांची अत्यंत भक्त होती, भगवंतांवरती खूप प्रेम होतं. परंतु राजकन्या असल्यामुळे तिच्यावरती अनेक बंधन होते, ज्यामध्ये पहिलं बंधन म्हणजे तिला साधूंचा, गुरूंचा संग प्राप्त होत नव्हता. फक्त जे काही श्रवण इकडून तिकडून होईल तेवढ्यावरतीच तिला समाधान मानावं लागत होतं. परंतु एवढी तीव्र इच्छा होती तिला भगवंतांच्या भेटीची, साधूंच्या भेटीची, त्यांच्याकडनं काही गोष्टी श्रवण करून घेण्याची, आणि ती मनोमन प्रार्थना करत असेल, भगवंता मला याच्यातनं वातावरणातनं बाहेर पडायचंय. आणि सुदैवाने एकदा काय झालं की ती जेव्हा प्रयागराजला कुंभमेळा होता तेव्हा ती या प्रयागराजमध्ये नदीचं स्नान करण्यासाठी गेली आहे. आणि जेव्हा नदीच्या प्रयागराजमध्ये आपल्याला माहिती नाही 3 नद्यांचा संगम आहे, तर त्या संगमामध्ये तिला स्नान करण्यासाठी तिने राजाची परमिशन घेतली आणि मग तिने सर्व तयारीनिशी ती त्या राजमध्ये स्नान करण्यासाठी गेली. कारण तिला माहिती होतं अत्यंत पवित्र हे स्नान आहे, त्याने माझी भक्ती वाढेल, त्याने माझ्यावरती भगवंतांची कृपा होईल, अशा आशेने ती गेली तर खरी प्रयागराजमध्ये. परंतु झालं काय की राजकन्या असल्यामुळे अनेक प्रकारचे सैनिक तिच्याबरोबर होते तिच्या सुरक्षेसाठी. आणि जेव्हा ती प्रयागराजला गेली तर त्या सैनिकांनी आधीच तिथल्या सर्व, आणि तिला माहिती होतं की तिथे सर्व साधू भेटतील, आपण त्यांचा संग घेऊ, त्यांच्याकडनं काही श्रवण करू. परंतु जेव्हा ही राजकन्या तिथे पोहोचतीये म्हणल्यावरती आधीच सैनिकांनी जाऊन सर्व साधूंना तिथून हाकलून लावलं होतं आणि तिथे कोणीही नव्हतं, केवळ आणि केवळ राजकन्या आणि ही जी पूर्वजन्मीची जी शबरी होती ती आणि त्यांचे सैनिक. मग तिने स्नान केलं आणि परत पालखीत बसली. इकडे तिकडे पाहिलं, कुठेच साधू दिसायला मार्ग नाही. तेव्हा तिने विचारलं की ते साधू का दिसत नाहीये. तेव्हा तिला सांगण्यात आलं की इथे तुम्ही येण्यापूर्वी साधूंना इथनं हाकलून देण्यात आलेलं आहे, का तुमच्या सुरक्षेसाठी हे सर्व करण्यात आलेलं आहे. आणि असं म्हणताच तिच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. तिला खूप दुःख झालं की एवढं करून पण आपल्याला या साधूंचा संग मिळत नाहीये, आपल्याला जे श्रवण करायचे ते श्रवण करता येत नाहीये, असं म्हणून दुःखी होऊ लागली. आणि तिने दुःखी झाल्यानंतर भगवंतांना प्रार्थना केली की भगवंता मला पुढच्या जन्मी अत्यंत गरीब कुटुंबात, अत्यंत क्षुद्र कुटुंबात जन्म दे, जेणेकरून मला अशा अडचणींना सामोरं जावं लागणार नाही. आणि अशा अडचणींना सामोरं जावं लागणार नाही म्हणून मला काय करता येईल, मला माझी भक्ती करता येईल, असं म्हणून ती विनंती करते भगवंतांना. आणि पुढचा जन्म जो मिळतो तिला या शबर जातीत जन्म मिळतो. शबर जातीत जेव्हा तिला जन्म मिळतो तेव्हा तिची भक्ती तर दृढ असतेच, परंतु तिथे पण तिला संग मिळण्यासाठी खूप तपश्चर्या करावं लागते, खूप तिला अनेक गोष्टींचा संघर्ष करावा लागतो. आणि तरी तिला ती जशी जशी मोठी होती तशी तशी वाट पाहते की आपल्याला कधी एकदा गुरूंचा, साधूंचा संग प्राप्त होईल. परंतु काही केला तिला तो काही मार्ग दिसत नाहीये. आणि होतं काय की एके दिवशी
तिला सांगण्यात येतं की तुझं आता लग्न ठरलेलं आहे आणि तुला लग्न करायचं आहे. तर त्यावेळेस ती प्रार्थना करते की माझा जो होणारा पती आहे तो तरी कमीत कमी भक्त असावा. अशा प्रकारे प्रार्थना करते, परंतु तिच्या कानावर येतं. तर त्याच्या अभक्तीबद्दल त्याला तिच्या कानावर येतं आणि ती निराश होते. आणि मग रात्री लग्नाच्या आदल्या दिवशीची घटना आहे की ती अत्यंत उदासीन बसलेली आहे आपल्या घरामध्ये आणि तिच्या लक्षात आलं की घराच्या बाहेर अनेक प्रकारच्या बकऱ्या ज्या शेळी असतात त्या अनेक प्रकारच्या बकरी शेळी तिथं बांधून ठेवलेल्या आहेत. शेकडो शेळींचं तिथे बांधून ठेवलेल्या आहेत. आणि मग ती एकाला विचारते की ही कशासाठी बांधलेल्या आहेत, एवढ्या शेळी कशासाठी आणलेल्या आहेत. तेव्हा ते सांगतात की आपल्या शबर जातीची अशी प्रथा आहे की एखाद्या मुलीचा जर विवाह होत असेल तर या ज्या शेळी आहेत त्यांचं बलिदान देण्यात येतं आणि यांना भोजन म्हणून हे सर्वांना वितरित करण्यात येतं. अशा प्रकारचं जेव्हा तिच्या कानावर येतं तेव्हा तिला खूप दुःख होतं की माझ्यामुळे या असंख्य ज्या प्राणी आहेत त्यांची हत्या होणार आहे आणि त्याचं कारण मी असणार आहे. हे जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा ती ठरवते की इथून आपल्याला निघून जाणंच योग्य आहे. आणि मग तिथून ती ठरवते की जिथं जाता येईल तिथे जाऊ, परंतु आपण इथून निघणं आवश्यक आहे असं म्हणून ती तिथून पळून जाण्यासाठी तयार होते. परंतु तिच्या जाता आता लक्षात येतं की आपल्यामुळे या शेळ्यांचा बकऱ्यांचा जीव जाणार आहे, म्हणून ती त्या सर्व शेळ्या आणि बकऱ्यांना तिथून मुक्त करते आणि तिथून सोडून ती जंगलात निघून जाते. तर अशा प्रकारची जी शबरी माता आहे ती हळूहळू या कुठे जायचं म्हणून ती जंगलात चालत असताना तिला एक दूरवरती एक आश्रम दिसतो, साधूंचा आश्रम. तर ती तिथे तो जो आश्रम असतो तो मातंग मुनींचा आश्रम आहे. आणि या मातंग मुनींच्या आश्रमात जेव्हा शबरी जाते तेव्हा शबरी त्या मातंग मुनींच्या आश्रमाच्या बाहेरच झाडाच्या मागून बघते की हे काय करतात काय नाही, कारण आपण कसं जावं याने ती बघत असते. आणि ती जेव्हा आतमध्ये बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं की अनेक प्रकारचे साधू आहेत, एक फार महान ऋषी आहेत, त्यांची सर्वजण सेवा करतायत आणि खूप सारं तिच्या कानावर चांगल्या चांगल्या गोष्टी पडतायत. म्हणून ती झाडाच्या वरतीच तिथे झाडाच्या शेजारीच तिथे राहण्याचा प्रयत्न करते आणि तिथेच ती 1-2 दिवस मुक्काम करते. परंतु या सगळं श्रवण केल्यानंतर तिच्या लक्षात येतं की आपण नुसतं श्रवण न करता काहीतरी सेवा केली पाहिजे. आणि जेव्हा कारण अनेक ठिकाणी ती ऐकते या त्यांच्या प्रवचनांमधून वगैरे की सेवेमुळे कशी भगवंतांची प्राप्ती होते. तर त्यावेळेस ती ठरवते की काहीतरी सेवा करायची. मग काय सेवा करू शकतो आपण या साधूंची? तर ती ठरवते की त्या साधू ज्या दिशेने जातात नदीच्या ठिकाणी स्नानासाठी, साधारणतः सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठतात आणि हे नदीच्या किनारी जाऊन स्वतः सगळे जे साधू आहेत आपले जे ऋषी सगळे मातंग मुनी आहेत, त्यांच्या बरोबरचे शिष्य आहेत, हे सर्व सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जातात, स्नान करतात आणि येऊन आपली साधना करतात. तर तिच्या लक्षात येतं की आपण ही एक सेवा करू शकतो की जाताना ते जेव्हा नदीकडे जात आहेत तेव्हा त्या रस्ता जो आहे त्याच्यावरती अनेक काटे आहेत, अनेक दगड आहेत. तर ती रोज त्याला झाडायला सुरू करते. त्यांचा पूर्ण रस्ता झाडते आणि जेव्हा सकाळी उठूनच म्हणजे ती जायच्या पूर्वीच ते पूर्ण रस्ता झाडलेला असतो. आणि मग हे सर्व ऋषीमुनी जेव्हा या नदीवरती जातात तेव्हा ती आश्रमात जाते आणि आश्रमाची स्वच्छता करते. आणि जशी तिला चाहूल लागते की हे सर्वजण येत आहेत तशी ती तिथून निघून जाते आणि आपल्या झाडाच्या तिथे येऊन राहते. आणि जेव्हा हे सगळे बघतात 2-3 दिवस त्यांच्या लक्षात येत नाही, परंतु 3-4 दिवसांनी या सर्वांच्या लक्षात येतं की कोणीतरी आपला रस्ता पूर्णपणे झाडतंय आणि आश्रम पण स्वच्छ करतोय. तर ही जेव्हा त्या शिष्यांच्या लक्षात येते तेव्हा ते प्रथमतः तर गुरुजींकडे जातात आणि म्हणतात की आम्हाला असा संशय की आपल्या आश्रमाचं कोणीतरी अशा प्रकारची सेवा करत आहे आणि त्या आश्रमाची सेवा करताना परंतु आपल्याला कोणी दिसत नाहीये. तर त्यावेळेस मातंग मुनी म्हणतात की तुम्ही याचा शोध घेतला पाहिजे. शोध याच्यासाठी घेतला पाहिजे कारण जर कोणी अशा प्रकारची सेवा करत असेल, तुमची सेवा, कारण ही त्या शिष्यांची सेवा होती, तर ही शिष्यांची सेवा जर कोणीतरी करत असेल तर तुमची सुकृती त्या मनुष्याला जाऊ शकते, तुमची भक्ती त्या मनुष्याला जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही या गोष्टी सावधगिरीनं केल्या पाहिजे आणि हा कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे, त्याची काय इच्छा आहे,
त्याला काय हवंय हे तुम्ही बघितलं पाहिजे. तर अशा प्रकारचं जेव्हा मातंग मुनी त्यांना आदेश देतात, तेव्हा ही सर्व शिष्य मंडळी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच उठतात, 2-2:30 वाजताच उठतात आणि पाहतात की कोण काय करतंय. त्यावेळेस ते पहिल्यांदा नदीच्या झाडाच्या मागे लपून बसतात आणि मग ते बघतात की एक वृद्ध स्त्री ही त्या याचं रस्त्यावरती झाडून काढतीये आणि नुसतं झाडूनच नाही काढत आहे, तर ती एवढी स्वच्छता करून परत आश्रमात येते आणि आश्रमात आल्यानंतर पूर्ण आश्रमाची पण स्वच्छता करते. असं पाहिल्यानंतर ते तिला पकडतात आणि तिला पकडून मातंग मुनींकडे घेऊन जातात. आणि मग ती मातंग मुनींना ती वृद्ध झालेली नाही आहे, ती तरुणच आहे. आणि जेव्हा ती मातंग मुनीकडे तिला घेऊन जातात तेव्हा ते मातंग मुनी तिला म्हणतात, मग तिला विचारतात की काय आहे, तू कुठून आली आहेस आणि बरेच दिवस झाले सेवा करतेस, तर काय पाहिजे तुला. त्यावेळेस ती पूर्ण कथा सांगते तिची की असं असं झालेलं आहे आणि मला तुमचा आश्रय पाहिजे, मला गुरूंच्या आश्रयाशिवाय पुढचा मार्ग भेटणार नाहीये, तेव्हा तुम्ही मला मार्गदर्शन करावं असं हे ऋषी सांगतायत तिला. आणि जेव्हा मातंग मुनी तिला सांगतात की तू ही सेवा पूर्ण करू शकतेस आणि तुला लवकरच कृपा प्राप्त होईल असा आशीर्वाद देतात आणि ती मनोभावे या पूर्ण आश्रमाची पूर्ण सेवा अनेक दिवस करते. अनेक दिवसानंतर होतं काय की एकदा मातंग मुनी ठरवतात की आता माझा इथला कार्यकाळ संपलेला आहे आणि मी ठरवलेलं आहे की मी आता माझ्या धामात परत जाणं हे योग्य आहे. असं म्हणून ते सांगतात त्यांचा निर्णय की मी काही दिवसातच माझ्या नित्यधामात परत जाईन आणि त्यामुळे तुम्ही पण तयारी करा असं शिष्यांना सांगतात. आणि सर्व शिष्यांना आनंद होतो कारण गुरुजींबरोबर जायला मिळते. हा हा एक फार मोठी कृपा होतीये असा भाव त्यांच्यामध्ये निर्माण होतो. आणि तो दिवस येतो ज्या दिवशी ते सांगतात की आणि सर्वांना सांगतात की आपल्याला नित्यधामात आपल्या परत जायचंय. आणि असं म्हणून ते अग्नीमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार होतात. परंतु जी शबरी आहे ती शबरी माता म्हणते आता की तुम्ही तर सगळे चाललात, परंतु माझं कल्याण कसं होईल, मी पुढे काय करू, मला पण तुम्ही घेऊन जाऊ शकता, माझी पण इच्छा आहे तुमच्या बरोबर यायची, माझ्यावर एवढी कृपा करा. अशी जेव्हा विनवणी करते शबरी तेव्हा मातंग मुनी तिला सांगतात की तू काही दिवस इथंच थांबलं पाहिजे, कारण तुझ्यावरती फार मोठी कृपा होणार आहे. माझा तुला आशीर्वाद आहे की तू इथेच थांब, अशीच सेवा कर. का? कारण काही दिवसांनी भगवान स्वतः भगवंत तुला भेटण्यास इथे येणार आहेत आणि त्या दिवसाची तू निश्चितपणे वाट पहा. हे शब्द तिला सांगतात, तिला वचन देतात, लवकर तुझ्यावर कृपा होईल असं सांगून ते तिथून निघून जातात. परंतु ते सांगत नाहीत की कधी कृपा होईल, कशी कृपा होईल, कोण येईल, कसं येईल, ह्या सर्व गोष्टी पूर्णपणे न सांगता जेव्हा मातंग मुनी तिथून निघून जातात तेव्हा ही शबरी अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत दृढतेने या आश्रमामध्ये तिथेच राहते आणि रोज प्रभू श्री रामचंद्रांची तीव्रतेने वाट पाहते. रोज फुलांचा सडा, कारण तिला माहित नाही कधी भगवंत येतील, त्यांच्या पायाला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये अशा प्रकारे ते पूर्ण रस्ता झाडतीये. अशा प्रकारे पूर्ण रस्ता किंवा तो पूर्ण परिसर तिने स्वच्छ ठेवलेला आहे. नुसता परिसरच स्वच्छ नाही ठेवत, तर त्या रस्त्यावरती ती रोज फुलं पांघरतीये आणि रोज भगवंतांसाठी वेगवेगळे फळं आणतीये आणि भगवंतांसाठी फळं आणताना त्यांना खाण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या ठिकाणावरून फळं गोळा करते. हीच तिचा नित्यक्रम आहे. भगवंतांची सेवा करण्यात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तिला अतिशय आनंद प्राप्त होतोय. अनेक वर्ष असे निघून जातात आणि एके दिवशी तो क्षण येतो जेव्हा आपण त्या क्षणाचा आपण ती चर्चा करतोय की भगवंत तिथे येतात आणि लक्ष्मण आणि राम हे दोघंही त्या आश्रमाजवळ येतात. जेव्हा येतात तेव्हा ते पाहतात की अत्यंत सुंदर सजवलेला आश्रम आहे, फुलांचा सडा खाली पडलेला आहे अशा प्रकारचा. आणि ती फुल जेव्हा ते आतमध्ये जात आहेत तेव्हा शबरी माता फुलांचा सडा टाकतच असते. आणि जेव्हा ते पहिलं पाऊल
त्यांचं जेव्हा त्या फुलांवर ते पडतं तेव्हा शबरी माता वरती बघते आणि त्यांच्याकडे बघून खरं तर तिला जेव्हा प्रथमतः भगवंत दिसतात तेव्हा ती पाहते एक अत्यंत तेजस्वी दोन पुरुष, अत्यंत तेजस्वी, अत्यंत सुंदर आणि स्मित हास्य करत असलेले दोन तरुण तिला दिसतात. आणि ती जेव्हा त्यांच्याकडे पाहते तेव्हा ती म्हणते, अरे अरे थांबा, इथे येऊ नका आतमध्ये, कारण हा फुलांचा जो सडा टाकलेला आहे तो इतर कोणासाठी नसून हा माझ्या भगवंतांसाठी आहे आणि मी त्यांची वाट पाहते. तर तेव्हा ती त्यांना परिचय विचारते, मग भगवंत त्यांचा परिचय देतात आणि मग तिच्या लक्षात येतं की जसं वर्णन भगवंतांचं आपल्या गुरुजींनी केलं होतं त्याप्रमाणेच हे दोघं आहेत. आणि ती तात्काळ ओळखते त्या वर्णनाप्रमाणे की आपण ज्यांची वाट इतके दिवस पाहत होतो ते आपले भगवंत आपल्यासाठी आलेले आहेत. आणि तिला अत्यंत आनंद होतो आणि ती अत्यंत आनंदाने त्या दोघांना आतमध्ये घेऊन जाते, त्यांचं आदरातिथ्य करते, त्यांना पाणी, फळं, त्यांच्यासाठी सर्व गोष्टींची उपलब्धता करून देते. आणि जेव्हा या गोष्टी चालू असतात तेव्हा लक्ष्मणाचा भाव मात्र थोडासा वेगळा आहे तिथे, कारण त्यांना कळत नाहीये हे काय चाललंय, हे कोण बघतंय. आणि तेव्हा ते पाहतात की ही जे काही फळं आणून देते ती सर्व फळं तिने चाखलेली आहेत. थोडक्यात थोड्यासं दातांनी कोरल्यासारखं त्यांना दिसतंय. आणि जेव्हा पहिल्यांदा आपण बघतो की जेव्हा बोरं, हे शबरीची बोरं, जेव्हा ही प्रसिद्ध कथा आहे, जेव्हा शबरी बोरं खाऊन प्रत्येक बोर बघतात की हे बोर किडलेलं नाही आहे, हे बोर गोड आहे, तेच बोरं ती भगवंतांना श्रीरामांना ऑफर करते, प्रदान करते. आणि भगवंत पण तिची उष्टी बोरं अत्यंत प्रेमाने खात आहेत. परंतु जेव्हा लक्ष्मण बघतायत की त्यांचा भाव असा आहे की माझ्या भगवंतांना ही स्त्री उष्टे कसं काय बोरं खाऊ शकते, तर ह्या उष्टे बोरं. आणि मग ते त्यांना पण देते लक्ष्मणाला. तसं तर लक्ष्मणाला खायचं काही नाहीच आहे, तरी पण लक्ष्मण ते बोरं घेत तर नाहीतच, परंतु वेगळ्या भावनेने त्यांच्याकडे बघतात. त्यांची इच्छा असते की प्रभू श्रीरामचंद्रांनी पण ही बोरं खायला नकोयत, कारण तिने उष्टी केलेली आहे. परंतु भगवंत तिने दिलेलं प्रत्येक फळ, तिने दिलेलं प्रत्येक चाखलेलं फळ अत्यंत आनंदाने आणि प्रेमाने ग्रहण करतायत. गुजरातचे एक फार मोठे संत आहेत नरसिंह मेहता. तर ते नरसिंह मेहता या प्रसंगाचं वर्णन खूप सुंदर करतात आणि ते सांगतात की खरं तर ही फळं जी बोरं आहेत ती बोरं उष्टी नाहीच आहेत. उष्टी याच्यासाठी नाही आहेत की ज्या जिभेवरती सतत प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव आहे, म्हणजे थोडक्यात त्या जिभेवरती श्रीराम विराजमान आहेत स्वतः. आणि मग जेव्हा श्रीराम ज्या जिभेवरती, ज्या दातांवरती, ज्या तोंडामध्ये विराजमान असतील आणि तेच भगवंत जर फळ खात असतील तर त्यांनीच उष्ट केलेलं फळ त्यांनाच अर्पण होतं. याचा अर्थ शबरीने ती फळ उष्ट न करता जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र स्वतः तिच्या जिभेवर विराजमान आहेत आणि तेच स्वतः चव घेत आहेत, तर ही बोरं उष्टी कशी, असं ते एक खूप सुंदर वर्णन करतात आणि सांगतात की उष्टी बोरं त्यांनी खाल्लेलीच नाही, ती खरं तर भगवान श्रीरामचंद्रांनीच खाल्लेली आहे. अशा प्रकारे वर्णन करतात की ही बोरं उष्टी नव्हतीच, ती रामनामाने, ती शबरीनीच्या मुखामधले असणाऱ्या सतत रामनामाने खाल्लेली होती. तर अशा प्रकारचं वर्णन करतात. तर अशा प्रकारची उष्टी बोरं भगवान श्रीरामचंद्र अत्यंत प्रेमाने ग्रहण करतात आणि तिला दर्शन देतात आणि तिला सांगतात की आम्हाला पुढच्या प्रवासाला जायचंय, त्यामुळे ज्या कार्यासाठी आम्ही आलो होतो ते कार्य आता करतोय, तुझी भेट झाली आहे आणि आम्हाला इथे पुढे जायचं आहे, असं जेव्हा सांगतात तेव्हा शबरी त्यांना विनंती करते की भगवंता, मी तुमच्यासाठीच थांबले होते, फक्त मला शेवटचा निरोप द्या आणि मग तुम्ही पुढे जा, असं भगवंत तिला सांगतात. ती त्यांना भगवंतांना सांगते आणि दुसऱ्या दिवशी ती स्वतः अग्नीमध्ये प्रवेश करून स्वतःचा देह संपवून टाकतात. तर अशा प्रकारे शबरी ही अत्यंत महान अशी भक्त भगवंत प्रसन्न होतात आणि भगवंत अशा प्रसंगाने प्रसन्न होऊन पुढे जाण्यासाठी निघतात.
परंतु इथे एक अजून एक छोटीशी घटना घडते, जी रामायणामध्ये वर्णन नाही आहे, पण एके ठिकाणी एक आचार्य सांगतात त्याप्रमाणे. खरं तर रामायणाशी निगडीत असल्यामुळे ती सांगतोय. तर या जेव्हा शबरी स्वतःचा देह सोडून वैकुंठ लोकात जातात, त्यानंतर तिथे अनेक साधू संत येत असतात, आणि जेव्हा ते साधू संत येतात आणि तेव्हा ही सगळी घटना कळलेली असते त्यांना. आणि मग जेव्हा तिथे साधू येतात आणि मग ते म्हणतात की आपण या दोघांची परीक्षा घ्यायला पाहिजे, की खरंच हे म्हणतायत त्याप्रमाणे खरंच भगवंत आहेत, काही नुसतेच म्हणतायत हे भगवंत आहेत. आणि ते साधू तिथे येतात आणि भगवंतांची परीक्षा करण्यासाठी येतात. आणि मग तिथे ते येतात आणि मग म्हणतात की आम्हाला तुमची परीक्षा घ्यायची आहे, की तुम्ही खरंच मानव आहात का भगवंत आहात, आणि मग आम्हाला तुमची परीक्षा घ्यायची असं सांगतात. तेव्हा प्रभू श्री रामचंद्र म्हणतात, मला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची नाही आहे. मी भगवंत नसून मी एक साधा मनुष्य आहे, आणि मला कुठल्याही परीक्षा द्यायची नाही, मला पुढे जाऊ द्या. आणि असं म्हणून त्यांना प्रणाम करतात आणि निघायला जातात. परंतु लक्ष्मणजी मात्र ऐकत नाहीत. ते म्हणतात, अरे तुम्ही भगवंतांना आमच्या परीक्षा घ्यायची म्हणतात, काय परीक्षा घ्यायची मला सांगा. राम म्हणतात, अरे जाऊ दे, तू कशाला त्यांच्या याची परीक्षा घेण्यासाठी थांबतोय, आपल्याकडे वेळ नाही, आपण निघून गेलेलो बरं. तर तो म्हणतो, नाही तुम्ही थांबा 2 मिनिटं, मला बघू दे ह्यांना काय परीक्षा घ्यायची. तर ते म्हणतात, चला माझ्या बरोबर. मग ते साधू त्यांना त्या शेजारच्या नदीवरती घेऊन जातात आणि म्हणतात, ही बघा ही नदी किती मळालेली आहे, किती ही दूषित नदी आहे, कसा याच्यामध्ये अनेक प्रकारच्या याचा प्रभाव दिसतोय, वेगवेगळ्या कलर दिसत आहेत, याला शुद्ध करून दाखवा, तुमचे पाय ठेवा आणि याला शुद्ध करून दाखवलं तर आम्ही तुम्हाला मानू की तुम्ही भगवंत आहात. तर अशा प्रकारे थोडक्यात चॅलेंज देत आहेत. आणि लक्ष्मण म्हणतात, याच्यासाठी रामाने पाय ठेवायची काय गरज आहे, मी स्वतः पाय ठेवला तर पण ही नदी स्वच्छ होऊ शकते. आणि मग लक्ष्मणजी तिथे जातात त्या नदीमध्ये आणि पाय बुडवतात आणि पाहतात तर ती नदी जशी आहे तशीच आहे, तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. त्यांना आश्चर्य वाटतं. तर ते म्हणतात की ठीक आहे, माझ्यामुळे झाली नसेल, माझ्यामध्ये काही दोष असतील, परंतु माझ्या भगवान रामचंद्रमध्ये काही दोष नसणार. ते त्यांना विनंती करतात, वारंवार विनंती करतात की तुम्ही पाय टाका आणि या नदीला शुद्ध करा. परंतु राम म्हणतात की जाऊ दे, इथं नको आहे. पण ते काय ऐकतच नाहीत, हट्ट करतायत. तेव्हा ठीक आहे म्हणतात, मी पाय बुडवतो. तेव्हा प्रभू श्री रामचंद्र त्या नदीमध्ये पाय बुडवतात. तरीही नदी ती तशीच अशुद्ध आहे, तरीही दूषित आहे. आणि मग रामचंद्र म्हणतात, मी म्हणलो होतो तुम्हाला की मी काही भगवंत नाही, मी साधा मनुष्य आहे, माझ्यामुळे कशी नदी शुद्ध होईल, असं म्हणून निघायला जातात. परंतु आता मात्र लक्ष्मणजी ऐकत नाहीत. म्हणतात की भगवंता हे काही योग्य नाही आहे, आपण त्यांना दाखवलं पाहिजे. आणि मग ही सगळी साधू ऋषी पण हसतात, त्यांच्यावरती हसतात आणि मग म्हणतात की तुम्ही काहीतरी करून दाखवलं पाहिजे. तेव्हा ते मग भगवंत सांगतात, भगवंतांपेक्षा भक्त श्रेष्ठ असतो, हे मी तुम्हाला आता सिद्ध करून दाखवतो. आता फारच तुम्ही माझ्या मागे हट्ट करताय म्हणून सांगतो. म्हणून म्हणतात की आत्ताच शबरीने देह सोडलेला आहे, आणि ज्या ठिकाणी शबरीने देह सोडला तिचं जिथे जिथे पाऊल होते, तर त्या कुठल्याही एका पाऊलावरती जा, जिथे पाऊल उमटलेले आहेत शबरीचे, त्या शबरीच्या पावलावरती जा, तिथला धुळीचा कण घ्या आणि या नदीमध्ये टाका, बघा शुद्ध होते का. असं जेव्हा म्हणतात तेव्हा ते म्हणतात की भगवंत, तुम्ही म्हणताय स्वतः भगवंत, तुम्ही पाय ठेवून नाही झालं तर त्या शबरीकडनं काय होणार आहे, आणि ती पण तिचा एक धुळीचा कण सांगताय. आणि मग ठीक आहे, मग तो एक साधू जातो जिथे शबरीचे पाऊल होते, तिथे थोडीशी त्याच्यातली माती आणतो आणि जेव्हा ते नदीमध्ये टाकतात तेव्हा काही क्षणातच ते बघतात आणि पाहतात तर काय, तर ती नदी पूर्णपणे शुद्ध झालेली आहे, पूर्णपणे पवित्र झालेली आहे आणि अतिशय स्वच्छ आणि निखळ असं तिचं जे पाणी पाहून त्या साधूंना आश्चर्य वाटतं, लक्ष्मणजींना आश्चर्य वाटतं. परंतु लक्ष्मणजींना आता राहत नाही आहे. ते म्हणतायत की भगवंता ही काय लीला आहे तुमची, अहो तुम्ही पाय ठेवला तरी शुद्ध नाही झाली, माझ्या पायाने तर शुद्ध झाली नाही, तुम्ही पाय ठेवला तरी शुद्ध नाही झाली, आणि केवळ एका शबरीच्या धुळीच्या कणामुळे ही नदी शुद्ध झाली. तेव्हा प्रभू श्री रामचंद्र सांगतात की मला स्वतःपेक्षा भक्त इतके प्रिय आहेत की मी त्यांचं गुणगान, त्यांची कीर्ती व्हावी म्हणून मी काही पण करू शकतो. अशा प्रकारचा हा भाव पण आपण या प्रभू श्री रामचंद्रांच्या लीलामधनं समजून घेऊ शकतो की
भगवंतांना भक्त इतके प्रिय आहेत आणि त्यांचं गुणगान व्हावं अशी त्यांची इच्छा असते. खरं तर भगवंतांनी पाय ठेवला असता तर शुद्ध झाली नसती का? तर सहज झाली असती, सहज करू शकले असते. परंतु तिच्या म्हणजे शबरीची शबरीची कीर्ती व्हावी, शबरीचं गुणगान या सर्वांनी गावं अशी भगवंतांची इच्छा आहे. आणि मग त्या साधूंचे डोळे उघडतात आणि ते त्यांनाही शरण जातात आणि ते म्हणतात की खरंच शबरीसारखी भक्ती आम्हालाही प्राप्त व्हावी अशी पण आमची इच्छा आहे. आणि जेव्हा या मग ते साधू विचारतात की तुम्ही शबरीला कशा प्रकारच्या भक्तीचं मार्गदर्शन केलंय, तेव्हा भगवंत सांगतात की मी शबरीला जो उपदेश केलाय तो नवविधा भक्तीचा उपदेश केलाय. त्या नवविधा भक्तीचं वर्णन भगवंत या शबरी मातेला सांगितलेलं असतं आणि तेच त्यांना सांगतात त्या साधूंना की अशा प्रकारचं मार्गदर्शन मी शबरीला केलेलं आहे की 9 प्रकारच्या भक्तीचे मार्ग आहेत. कुठल्याही प्रकारच्या भक्तीच्या मार्गापासून जर तुम्ही सुरुवात केली किंवा अशा स्तरापर्यंत तुम्ही जाऊ शकता ज्या स्तरापर्यंत येण्यासाठी अनेक अनेक ऋषी अनेक अनेक मुनी हे कठोर तपश्चर्या करत असतात, परंतु कुठल्याही अशा प्रकारच्या प्रेमाची प्राप्ती होऊ शकत नाही. तर तेव्हा भगवंत इथे 9 प्रकारच्या या नवविधा भक्तीच्या मार्गांचं वर्णन करतात. त्यामध्ये भगवंत पहिल्यांदा शबरीला सांगताना सांगतात की जो मनुष्य श्रवण करतो भगवंतांच्या लीलांचं, भगवंतांच्या गुणांचं, तो या नवविधा भक्तीतल्या पहिल्या पायरीवरती जाऊन पुढच्या पायरीवरती सहजता प्राप्त करू शकतो. केवळ श्रवण केल्याने पण भगवंतांची प्राप्ती होऊ शकते. त्याचं श्रवण इतकं पवित्र किंवा इतकं प्रेममय पाहिजे की आपोआप त्याला पुढचे स्तर मिळत राहतील आणि तो पुढच्या एकेका स्तरावरती सहजपणे जाऊ शकतो. तर 9 स्तर जे आहेत त्यामध्ये पहिलं आहे श्रवण, जो भगवंतांचा लीलांचं श्रवण करणं. दुसरं आहे कीर्तन, ज्यामध्ये भगवंतांच्या गुणांचं, रूपांचं, भगवंतांच्या लीलांचं यांचं सगळीकडे कीर्तन करणं. विशेषतः भगवंतांच्या नामाचं नामजप करतं, नामकीर्तन करणं हा एक अत्यंत महत्त्वाचा अंग किंवा भाग इथे सांगतायत. त्यानंतर स्मरण, हे भगवंतांचं स्मरण, हे सतत भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे, हा एक भक्तीचा अंग किंवा भक्तीचा मार्ग सांगतायत. त्यानंतर भगवंत सांगतायत की पादसेवन म्हणजे भगवंतांच्या चरणांची सेवा ही भगवंतांच्या केली पाहिजे. जर आपण उदाहरण पाहायला गेलं या सर्व अंगांचं, तर पहिला जेव्हा श्रवणाचा भाग येतो, पूर्ण रामायणातलंच आपण हे उदाहरण पाहू शकतो की रामायणातल्याच प्रसंगावरनं जो सतत भगवंतांच्या भक्तांचं श्रवण करत असतो, तो म्हणजे आपण सर्व उच्च अवस्था कोणी प्राप्त केली असेल तर आपण पाहू शकतो की शत्रुघ्नाने ही अवस्था प्राप्त केलेली आहे. कुठल्याही प्रकारचा दिखावा न करता, कुठल्याही गोष्टीचं वाच्यता न करता, फक्त भगवंतांचं श्रवण, भगवंतांच्या लीलांचं, भगवंतांच्या गोष्टींचं ते करत असतात. दुसरं म्हणजे कीर्तन आहे. कीर्तन म्हणजे आपण बघू शकतो की सतत हनुमानजी प्रत्येक वेळेस भगवंतांच्याच नामाचं, भगवंतांच्याच गुणांचं कीर्तन करत असतात. हे आपण पुढेही पाहणार आहोत आणि आतापर्यंत आपण ऐकलेल्या प्रसंगावरून लक्षात येऊ शकतं की हनुमानजी हे सर्वात श्रेष्ठ कीर्तन करण्यामध्ये अत्यंत श्रेष्ठ आहे. त्यानंतर स्मरण, सीतामातेचं उदाहरण आपण पाहू शकतो की सतत भगवंतांचं स्मरणात होत्या. सीतामाते जरी या लंकेला नेल्यावरती पण भगवंतांच्या स्मरणाची अति उच्च पातळी त्यांनी गाठली होती. कुठल्याही प्रकारचा एक क्षणाचा देखील त्यांच्याकडनं भगवंतांचं विस्मरण झालेलं नाही आहे. त्यानंतर पादसेवन मध्ये आपण आत्ताच लीला पाहिली, ती म्हणजे भरत महाराजांची. कसं भरत महाराज भगवंतांच्या पादुका घेऊन पूर्ण राज्य सांभाळतायत, अयोध्या सांभाळतायत आणि याच्यासारखं उत्कृष्ट पादसेवनाचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळणार नाही. कारण आपण भाव जाणलेला होता भरतांचा कसा होता भगवंतांविषयी. अत्यंत श्रेष्ठ अशा भावनामध्ये त्यांनी पादसेवन या अंगाचं पालन केलं. त्यानंतर अर्चनमध्ये आपण आत्ताच बघितल्याप्रमाणे शबरी माता ही अर्चनांच्या अंगाची अत्यंत आत्ताचं उदाहरण पाहिलं, लक्षात घेतलं आपण तर अर्चनम म्हणजे भगवंतांच्या विग्रहांची, भगवंतांची म्हणजे त्यामध्ये पूजा करणं, त्यांची
त्यांना शृंगार करणं, त्यांच्यासाठी भोग अर्पण करणं. तर आपण भोगाचं तर उदाहरण पाहिलंच आहे, की कशा प्रकारच्या बोर किंवा फळांचं त्या अर्पण करतात भगवंतांना. तर अशा श्रद्धेने जेव्हा आपण विग्रहांची किंवा भगवंतांची सेवा करतो, तर ती एक अर्चनमची अतिउच्च अशी पातळी आपण समजू शकतो. त्यानंतर दास्यमध्ये तिथं भगवंतांच्या बरोबर सतत दास्य भावामध्ये असणारे लक्ष्मणजी आपण पाहतोय, की लक्ष्मणजी हा दास्य भावाचा सर्वोत्कृष्ट उदाहरण आहेत. सतत भगवंतांच्या सेवेमध्येच ते स्वतःला धन्य समजतात किंवा सर्वात उच्च त्यांना अवस्था म्हणजे दास्यामध्ये वाटते. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत ती म्हणजे साख्य. साख्यमध्ये सुग्रीव जे आहेत ते साख्य म्हणजे मैत्री भावात जे भगवंतांशी प्रेम करतात, तर त्यांचा भाव कसा आहे आपण पुढे पाहणारच आहोत. वंदनम मध्ये पण पाहणार आहोत विभीषण आहे. आणि शेवटी अनेक उदाहरण पाहू ते म्हणजे आत्मनिवेदनचे, या सर्व लोकांनी भगवंतांना पूर्णपणे समर्पित केलेलं आहे. तर अशा प्रकारच्या नवविधा भक्तीचं वर्णन प्रभू श्री रामचंद्र हे शबरी मातेला करतात. आणि याच नवविधा भक्तीचं या जमलेल्या सर्व साधूंना पण भगवंत इथे मार्गदर्शन करतात. कारण या सर्व साधूंना या भगवंतांचं जे प्रेम आहे ते कसं प्राप्त करायचं याबद्दल थोडं मार्गदर्शन हवं होतं, आणि ते भगवंतांनी याद्वारे केलेलं आहे. आणि त्यांनी मग जो शबरी मातेचा भाव होता तो भाव त्यांनी जाणला, आणि या शबरी मातेचा भाव जाणून ते या साधूंना मार्गदर्शन करून किंवा साधूंनी तो भाव जाणला, आणि त्यानंतर भगवंतांना खात्री आहे की या नवविधा भक्तीचं ते पालन करतील. आणि नुसतंच नवविधा भक्तीचं पालन नाही तर ते पुढचा त्यांचा जो आध्यात्मिक प्रवास आहे त्याप्रमाणे ते पालन करतील. तर अशा प्रकारे भगवंत तिथे त्यांना मार्गदर्शन करतात. आणि राम आणि लक्ष्मण या पंपा सरोवर किंवा या जिथे सुग्रीव राहत आहेत त्या दिशेला भगवंत पुढे जातील. तर भगवंत जेव्हा पुढे जातील पंपा सरोवर किंवा मतंग ऋषीच्या आश्रमाच्या नंतर पुढे जाऊन जे तिथे पोहोचायचे त्यांना, ते तिथे भगवंत जेव्हा जातील तेव्हा त्यांची भेट ही सुग्रीव बरोबर होणार आहे. आणि जेव्हा सुग्रीव बरोबर त्यांची भेट होईल तेव्हा सुग्रीव हे त्यांना पुढचं मार्गदर्शन करणार आहेत. आणि तिथे पुढचं मार्गदर्शन करताना हा जो प्रसंग आहे तो किष्किंधा कांडाचा भाग येतो. आणि किष्किंधा कांडामध्ये काय काय घटना घडतात, कसं सुग्रीव प्रभू श्री रामचंद्रांची मदत करतात, आणि कसं प्रभू श्री रामचंद्र सुग्रीवाची मदत करतात, कसा बालीचा वध करतात, पुढे हनुमानजीचे पण खूप सुंदर सुंदर प्रसंग आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि अशा सर्व प्रकारच्या या घटना किष्किंधा कांडामध्ये आहेत. या किष्किंधा कांडामधनं हा पूर्ण सीता मातेचा शोध लागणार आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये पण अनेक अनेक सुंदर अशा घटना आहेत. तर अशा घटनांच्या द्वारे आपण किष्किंधा कांडामध्ये पण चर्चा करणार आहोत. तर अशा प्रकारे हा इथे अरण्यकांड इथे संपतो. या अरण्यकांडाची विशेष बाब किंवा विशेष जर आपण गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की कशा प्रकारचा भाव आपल्यामध्ये असायला हवा, काय आपण या प्रसंगावरनं शिकू शकतो या संपूर्ण अरण्यकांडातनं पहिल्यांदा तर भगवंतांचा भाव आपण हा जाणून घेतला की भगवंत इतके नम्र आहेत की त्यांचं जे अवतार कार्य आहे ज्यासाठी ते आलेत ते म्हणजे साधूंचं रक्षण करण्यासाठी आणि साधू आणि असुरांचा नाश करण्यासाठी. तर भगवंत या जो दंडकारण्य आहेत त्याच्यामध्ये येण्याचाच त्यांचा मूळचा उद्देश हा आहे की ते येऊन ज्या असुरांनी तिथे यांना त्रास दिलेला आहे त्यांचा नाश करणं हा पहिला उद्देश. त्यानंतर भगवंत दोन मुख्य भक्तांसाठी या दंडकारण्यात आलेले आहेत. ते म्हणजे पहिले म्हणजे जटायू, ज्या जटायूंचा त्यांना उद्धार करायचा आहे त्या जटायूंच्या भक्ती कशी श्रेष्ठ आहे हे आपण पाहिलं.
आणि त्यानंतर आपण पाहिलं की सर्वात श्रेष्ठ अशी भक्ती ती म्हणजे शबरी मातेची. शबरी मातेनी तिचा प्रवास, कसा प्रवास शबरी मातेचा होता आणि कसा तिने भगवंतांची प्राप्ती केली, त्याचा मार्ग जो होता तो गुरुचा आश्रय आणि गुरूंची सेवा, केवळ आणि केवळ या दोन गोष्टीवर शबरी मातेनी हे स्थान मिळवलेलं आहे. शबरी मातेला जेव्हा मातंग मुनींची कृपा प्राप्त झाली, जेव्हा त्यांच्याकडनं जी गुरुदीक्षा प्राप्त झाली, त्याप्रमाणे शबरी मातेंनी पूर्णपणे स्वतःला समर्पित केलं आणि आपण पाहू शकतो की भगवंतांच्या आडमार्गाने भगवंत त्यांच्याकडे आले, त्यांना दर्शन दिलं आणि त्यांना वैकुंठ धामाची प्राप्ती कशी मिळवून दिली, याद्वारे आपण समजू शकतो की भक्ताचा भाव कसा असायला पाहिजे. अशा प्रकारच्या नवविधा भक्तींचं जर अंगाचं आपण पालन केलं तर निश्चितपणे आपण भगवंतांची सहज प्राप्ती करू शकतो. हे इतर कोणी नाही तर स्वतः भगवंत सांगतायत आणि भागवतम मध्ये पण याचा बद्दल वर्णन केलेलं आहे, रामायणामध्ये तर आहेच आहे. आणि या अत्यंत महत्त्वाच्या अंगांविषयी भगवंत इथं वर्णन करतात. जसं आपण भगवद्गीतेमध्ये पाहिलं की भगवंत कसं शरणागतीबद्दल सांगतात, त्याच प्रकारे या थोडक्यात भगवंतांनी भक्तांचा भाव कसा पाहिजे, भगवंतांना कसं शरण जायचं याबद्दल मार्गदर्शन केलं. आणि त्याचबरोबर आपण जाणलं की भक्तांच्या गुणगान करण्यासाठी भगवंत काय करू शकतात, तर भगवंतांनी शबरीचं गुणगान व्हावं म्हणून त्या नदीची स्वच्छता करण्यासाठी ही लीला किंवा ही पूर्ण घटना योजली होती. आणि त्याप्रमाणे भक्तीचा तिथे शबरीचा तिथे कसा या सर्व साधूंनी, जिथे साधू जमले होते त्यांनी कसा भक्तीचा या भक्ती मार्गाचा कसा स्वीकार केला याबद्दल तिथे आपण पाहिलं. अशा प्रकारे या सर्व घटनांवरनं अरण्यकांडातनं अनेक गोष्टी आपण शिकू शकतो. या गोष्टी नवविधा भक्तीद्वारे शक्य आहेत आणि या सर्व गोष्टींचं जर आपण पालन केलं तर आपण या गोष्टी सहज प्राप्त करू शकतो. आणि नंतर पुढे या किष्किंधा भागाचा जी चर्चा आहे ती आपण पुढच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. जर कोणाला यामध्ये काही प्रश्न असतील किंवा याबद्दल काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. नाही तर आपण आज इथेच विराम देऊ. आणि उद्या रामनवमी असल्यामुळे अनेक प्रकारचे कार्यक्रम आहेत. तर आपण पुढचा जो सत्र आहे रामायणाचं तो सोमवारपासून सुरू करू. आणि आपले मुख्य जे 4 कांड राहिलेले, हे 4ही कांड आपण पुढच्या आठवड्यात संपवण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आपल्याला आपल्या भगवद्गीतेच्या पुढच्या वाचनासाठी पुढे जाता येईल. हरे कृष्ण. हरे खूप खूप धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् रामायण की जय. जय श्री राम. हरे कृष्ण.